त्या रात्री घरात कमालीची शांतता होती. टेबलावर ठेवलेल्या दिव्याचा मंद प्रकाश संपूर्ण खोलीत पसरला होता. अमित खिडकीपाशी उभा राहून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत होता. त्याचा चेहरा सुकला होता आणि डोळ्यात एक अनाकलनीय भीती होती. इतक्यात मागून एक अत्यंत परिचित आणि गोड आवाज आला. अमित, किती वेळ असा अंधारात उभा राहणार आहेस? चल, जेवून घे. अमितने मागे वळून पाहिले. त्याची बायको रिया चेहऱ्यावर एक सुंदर हसू घेऊन जेवणाचे ताट टेबलावर ठेवत होती. अमित तिच्याजवळ गेला, पण त्याने जेवणाला हात लावला नाही. त्याने अत्यंत जड आवाजात विचारले, रिया, तुला खरंच वाटतं का की आपण अजूनही एकत्र आहोत? रियाने हसून त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, हे काय वेड्यासारखं बोलणं आहे अमित? 7 फेरे घेतलेत आपण. मृत्यूशिवाय आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. अमितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा म्हणाला, रिया, गेल्या 1 वर्षापासून आपण या घरात एकत्र राहतोय, पण तू कधी नोंदवलंस का? आपण कधी बाहेर फिरायला गेलो नाही. आपण कधी कोणा नातेवाईकाला भेटलो नाही. अगदी शेजारी राहणारे लोकही माझ्याशी बोलतात, पण तुझ्याकडे साधे पाहतही नाहीत. काल मी तुला ऑफिसच्या पत्त्यावर शोधायला गेलो, तर तेथे लोकांनी सांगितले की या नावाची कोणतीही मुलगी येथे काम करत नाही. रिया, तू नक्की कोण आहेस आणि माझ्यासोबत काय खेळ खेळत आहेस? अमितचा हा प्रश्न ऐकून खोलीतली शांतता आणखीनच गडद झाली. प्रेक्षकांना वाटू लागले की रिया कदाचित एखादी गुप्तहेर आहे किंवा तिने अमितला फसवले आहे. रियाच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. तिच्याही डोळ्यात पाणी आले. तिने अमितचा हात घट्ट पकडला आणि अत्यंत भावनिक स्वरात म्हणाली, अमित, मी कोणतीही फसवणूक केलेली नाही. मी तुझ्याशी खूप अगदीच खरं बोलणार होते, पण मला भीती होती की तू हे सत्य पचवू शकणार नाहीस. तू म्हणतोस ना की लोक माझ्याकडे पाहत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत. ते बरोबर आहे, कारण या जगात आता माझं अस्तित्व उरलेलं नाही. अमित घाबरून मागे सरकला. त्याला वाटलं की रिया एखादा आत्मा किंवा भूत आहे. तो थरथरत्या आवाजात ओरडला, म्हणजे तू भूत आहेस? तू मरण पावली आहेस? पण सस्पेन्स येथे नाही, तर त्याच्या पुढच्या वाक्यात आहे. रियाने रडत रडत अमितच्या हातात एक आरसा दिला आणि खिडकीबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारकडे बोट दाखवले. रिया म्हणाली, अमित, नीट आठव. 1 वर्षापूर्वी आपला खूप मोठा कार अपघात झाला होता. त्या अपघातात मी नाही, तर तू मरण पावला होतास. अमितने दचकून आरशात पाहिले, तर आरशात त्याची सावलीच दिसत नव्हती. रिया पुढे म्हणाली, त्या अपघातात तुझा मृत्यू झाला, पण तुझं माझ्यावरचं प्रेम इतकं अथांग होतं की तुझा आत्मा हे जग सोडून गेलाच नाही. तू स्वतःला जिवंत समजत याच घरात राहिलास. मी रोज येथे येते, तुझ्या आवडीचं जेवण बनवून टेबलवर ठेवते, तुझ्या जुन्या आठवणींसोबत बोलते. तू माझ्या मनाचा एक भावनिक आभास आहे. पण आता तुझा जाण्याचा वेळ झाला आहे. स्वतःला मुक्त कर. अमितला अचानक तो अपघात, तो रक्तपात सगळं आठवलं. तो भूत नव्हता, तर त्याचा आत्मा रियाच्या प्रेमापोटी तेथे अडकला होता. त्याने रडत रडत रियाला शेवटी मिठी मारली, जी फक्त एका हवेच्या झोक्यासारखी भासली, आणि तो हवेत विरून गेला. रिया एकटीच त्या रिकाम्या खोलीत सोफ्यावर बसून ढसढसा रडू लागली. मित्रांनो, खरे प्रेम हे शरीराच्या पलीकडचे असते. काही नाती आणि काही भावना मृत्यूच्या बंधनालाही ओलांडून जातात, परंतु गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही. हे सत्य स्वीकारून त्यांच्या आठवणी हृदयात जपून जिवंत माणसाने पुढे चालत राहणे हेच जीवनाचे नाव आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन सस्पेन्सफुल स्टोरीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.